नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। समाजसेवेची अनोखी मिसाल कन्हैया नगरचा राजा मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिर। गणेश उत्सव हा फक्त आनंद उत्सवापुरता मर्यादित न राहता तो समाजसेवेचे व्यासपीठ व्हावा या हेतूने कन्हैया नगरचा राजा गणेश मंडळ यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली। सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात तब्बल 100 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेची गौरवशाली परंपरा जिवंत ठेवली। मंडळाचे अध्यक्ष अश्विन भवर म्हणाले, गणेश उत्सव फक्त उत्सवापुरता मर्यादित न राहता समाजसेवेचेही व्यासपीठ व्हायला हवे। रक्तदान सारख्या उपक्रमांमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात। ब्लड बँकचे अध्यक्ष गणेश चौधरी यांनी सांगितले की देशभरात रक्ताची टंचाई जाणवत आहे। अशा शिबिरांमुळे रक्तदात्यांमध्ये जनजागृती होते आणि गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होऊ शकते। या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळातील पदाधिकारी उत्साही युवकांनी विशेष परिश्रम घेतले। समाज उपयोगी उपक्रमांमुळे मंडळाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। जय गणेश। कन्हैयानगरचा राजा गणेश मंडळ कन्हैयानगर येथे आपण रक्तदानाचा शिबिर ठेवण्यात आलेला आहे। महाप्रसादीचा बी ठेवण्यात आलेला आहे। आज आपण समाज कार्य करण्यासाठी आपण रक्तदान ठेवलेलं आहे। तर आपण आतापर्यंत 50 ते 60 प्लस रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। तर आपला 100 प्लसचा टार्गेट आहे। तरी मी सगळ्यांना आवाहन करीत इच्छितो की प्रत्येक गणेश मंडळास की बाहेर रक्तदान करा। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। पण सर्वांनी मिळून जालनाकरण वासियांना मी विनंती करतो की बाबा की सगळ्यांनी मिळून रक्तदान ठेवावे। आज कन्हैयानगर येथे कन्हैयानगरचा राजा या गणेश मंडळाकडून महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या महारक्तदान शिबिरामध्ये सध्या एक 50-55 बॅग झालेल्या आहेत आणि 150 पर्यंतचा उद्देश ह्या गणेश मंडळानं ठेवलेला असून माझी सर्व गणेश भक्त आणि गणेश मंडळांना विनंती राहील की आपणही सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर घेऊन गणेश उत्सव साजरा करावा आणि एक आपल्या गणेश मंडळाकडून सामाजिक संदेश द्यावा, जेणेकरून गणेश भक्त आपण जे गणेश भक्त आहोत किंवा गणपती बाप्पाची जी सेवा करतो 10 दिवस, त्या 10 दिवसात गणपती बाप्पाची सेवाही होईल आणि रुग्ण सेवाही यातून घडून येईल।